हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 ची नोटीस कधी येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. यानंतर जे एक नवीन कॉलेज आलेलं आहे बुलढाण्याचं, त्याला 100 सीट्स आहेत, तर कॅटेगरी वाईज सीट्स किती येऊ शकतात एक्सपेक्टेड आपण ते पाहणार आहोत. यानंतर BMS प्रायव्हेटसाठी कोणत्या ऑल इंडिया रँकचे विद्यार्थी स्टे वॅकन्सी राऊंड 5 ला हे 100% लागू शकतील हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यानंतर इलिजिबल क्रायटेरिया खाली येईल का नाही हे शेवटचं मी तुम्हाला सांगणार आहे, हो की नाही हे आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत, मी तुम्हाला काही नोट्स सांगणार आहे. यामध्ये तुम्हाला समजेल की कोणत्या ऑल इंडिया रँकचे कॅटेगरी वाईज विद्यार्थी लागतील आणि सीट्स किती आहेत आपण हे देखील पाहणार आहोत. ओव्हरऑल सीट्स गेल्या राऊंडला किती होत्या, IQच्या आणि मेरिट बेसवरती किती विद्यार्थी लागतील आपण ते पाहणार आहोत. आणि या नवीन 100 जागा ॲड झाल्यानंतर BMS प्रायव्हेटसाठी किती सीट्स आहेत शिल्लक, आणि BHMS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आपण ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत. ओके, आता वन बाय वन पहा. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 ची नोटीस कधी येणार आहे आपण ते पाहणार आहोत. ओके, यानंतर BMS प्रायव्हेट एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ काय येईल आपण ते पाहणार आहोत. ओके, यानंतर कन्फर्म कोणत्या ऑल इंडिया रँकला विद्यार्थी लागू शकतो BMS प्रायव्हेटला आपण ते पाहू, आणि एक्सपेक्टेड सीट्स किती आहेत नवीन कॉलेजला कॅटेगरी वाईज आपण ते थोडक्यात डिस्कस करणार आहोत. लक्षात, आता स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाईज आता आपला पहिला टॉपिक पहा. पहिला टॉपिक आहे BMS BHMS रिमेनिंग सीट्स विथ न्यू कॉलेज. नवीन कॉलेजला धरून जागा किती राहिलेल्या आहेत स्टे वॅकन्सी राऊंड 5 साठी आपण ते पाहू. ओके, सो गाईज BMS गव्हर्नमेंटसाठी अजूनही 2 शिल्लक राहिलेल्या आहेत जागा, 2 विद्यार्थी लागतील. यानंतर BMS प्रायव्हेटसाठी साधारणतः 72 जागा आहेत, यामध्ये IQच्या पण जागा आहेत बरं का. यानंतर BHMS गव्हर्नमेंटसाठी 3 जागा आहेत. ओके, आणि BHMS प्रायव्हेटसाठी 86 जागा आहेत, यामध्ये IQच्या देखील जागा आहेत. ओके, यानंतर BMSचे जे नवीन कॉलेज म्हणजे जुनं कॉलेज ऍड झालेलं आहे डॉक्टर आर्यन लाहोटी, या ठिकाणी 100 सीट्स आहेत आणि ह्या 72 सीट्स म्हणजेच 172 सीट्स BMS प्रायव्हेटसाठी राहिलेल्या आहेत. ओके, BMS प्रायव्हेटचं आणि गव्हर्नमेंटसाठी 2 जागा. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज. IQ सीट्स किती आहेत नवीन कॉलेजला? 15. ओके, अँड ओल्ड कॉलेजला एक्सपेक्टेड आपण पाहू 30 ते 40 राहू शकतात गाईज, सगळ्या म्हणून किती 30 ते 40 IQच्या सीट्स या कॅन्सल झालेल्या आहेत. जर कमी राहिल्या तर चांगलंच आहे, पण एवढ्या तर राहिल्या तर मग एक्सपेक्टेड राहू शकतो. ओके, सो 72 पैकी 30 ते 40 विद्यार्थी IQच्या सीट्स राहू शकतात बरं का. मेरिट बेसवरती राहिल्या तर चांगलंच आहे. ओके, यानंतर मेरिट बेसवरती नवीन कॉलेजच्या 85 जागा बरं का, 85 जागा, 70 जागा या आपल्या मेरिट बेसच्या आणि 15% ऑल इंडिया कोट्याच्या जागा 15. ओके, आणि ओल्ड कॉलेजच्या एक्सपेक्टेड जागा किती राहिल्या असतील? 22 ते 32 एक्सपेक्टेड, 22 ते 32. सो या ठिकाणी 110 ते 120 यापेक्षा जास्त किंवा यापेक्षा कमीही सीट्स राहू शकतात मेरिट बेसवरती. ओके, आता BHMS IQ साठी गेल्या राऊंडला किती 64 जागा राहिल्या होत्या, तर या ठिकाणी 64 प्लस जागा राहू शकतात IQ साठी. लक्षात, समज तुम्हाला सीट्स कशा कशा राहिलेल्या आहेत. ओके, सो गाईज यामध्ये पहा नोट कन्फर्म तर नोटीस आणि सीट मॅट्रिक्स आल्यावर समजेल. आता कन्फर्मेशन तर तुम्हाला सीट्स मॅट्रिक्स आल्यानंतर समजेल, पण या ठिकाणी सीट्स किती राहिलेल्या ते 100% बरोबर आहे, पण IQच्या आणि मेरिट बेसवरच्या जागा किती आहेत हे कन्फर्म सीट मॅट्रिक्स आल्यावर समजणार आहे. ओके, लक्षात. सो गाईज यानंतर दुसरा टॉपिक आहे आपला न्यू कॉलेज ऍड. सो एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत मुलांना आणि मुलींना? 85 जागा. 85 जागापैकी किती जागा मुलांना आहेत मुलींना आहेत कॅटेगरी वाईज आपण ते पाहू एक्सपेक्टेड. ओके, सो गाईज यामध्ये पहा ओपनसाठी मुलांना 29 जागा आहेत एक्सपेक्टेड बरं का, आणि मुलींना 13 जागा येऊ शकतात, आणि ऑल इंडिया कोटा 15% ऑल इंडिया कोट्याला 10 जागा येऊ शकतात. ओके, SC कॅटेगरीला 4 जागा मुलांसाठी राहू शकतात, 2 जागा मुलींसाठी आणि 1 जागा ऑल इंडिया कोट्यासाठी राहू शकते. ओके, यानंतर ST कॅटेगरी 2 जागा मुलांसाठी राहू शकतात, 1 जागा
मुलींसाठी राहू शकते आणि एक ऑल इंडिया कोट्यासाठी राहू शकते. ओके. यानंतर VJ कॅटेगरी, NT1 कॅटेगरी आणि NT2 कॅटेगरी या 3 कॅटेगरीसाठी मुलांना एक जागा, मुलांना एक जागा, मुलांना एक जागा राहू शकते. मुलींना या ठिकाणी सीट्स राहू शकणार नाहीये. असली तर चांगलंच आहे. ओके. यानंतर NT3 मुलांना एकही सीट नाही, पण मुलीला या ठिकाणी सीट भेटू शकते. ओके. यानंतर OBC 6 जागा मुलांसाठी येऊ शकतात, 2 जागा मुलींसाठी येऊ शकतात आणि एक जागा ऑल इंडिया कोट्यासाठी येऊ शकते. ओके. यानंतर SCBC 5 जागा मुलांसाठी राहू शकतात, 2 जागा मुलींसाठी राहू शकतात, एक जागा ऑल इंडिया कोट्यासाठी राहू शकते. मुलगा मुलगी घेऊ शकते 15% ऑल इंडियासाठी, कोणती पण जागा बरं का. ओके. यामध्ये 85 जागा या क्लिअर झालेल्या आहेत बरं का. 85 जागा क्लिअर केल्या आहेत ऑल इंडिया कोट्याच्या धरून 85 जागा क्लिअर केलेल्या आहेत. IQच्या यामध्ये धरलेल्या नाहीयेत. लक्षात. हे राहिलेत कॅटेगरी वाईज सीट्स एक्सपेक्टेड. आता गेल्या एका कॉलेजच मी एक्सपेक्टेड घेतलेलं आहे, पण असं एक साधारणतः राहू शकतं. ओके. आता नोट पहा गाईज. ओके. सो गाईज इट्स एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज सीट्स 95% राईट आहे बरं का. 95% तरी एवढं 100% खरं राहील बरं का. कारण की VJ NT1 NT2 NT3 ला जास्त जागा राहत नाहीत. इच कॉलेज कोणत्या पण कॉलेजला तुम्ही चेक करू शकता, जरी नवीन कॉलेज आलेले आहेत जे कॉलेज 100चे आहेत. ओके. ज्या ठिकाणी 100 कॅपॅसिटी आहे त्या ठिकाणी. ओके. यानंतर पुढचा भाग आहे सगळ्यात मेन आहे. सगळ्यात मेन काय आहे हा टॉपिक आहे तिसरा आपला. ओके. सो गाईज BMS प्रायव्हेट कॅटेगरी वाईज स्टे वॅकन्सी राऊंड 5 चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे विथ ऑल इंडिया रँक. ऑल इंडिया रँक खूप महत्वाची आहे बरं का. ऑल इंडिया रँक खूप महत्वाची आहे. ऑल इंडिया रँक केअरफुली पहा, कारण की मी लिस्ट स्वतःहून चेक केलेली आहे, त्यानुसार मी ही ऑल इंडिया रँक काढलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याची. ओके. सो गाईज कॅटेगरी वाईज पहा. या ठिकाणी ओपन साठी पहा 5,12,921 ही मुलगी आहे. या ठिकाणी 5,13,971 EWS चा विद्यार्थी आहे, मेल आहे. हे विद्यार्थी वेटिंग वरती आहेत बरं का. हे ह्यांचे चान्सेस आहेत लागण्याचे. ओके. यानंतर EWS 5,17,656 ही ऑल इंडिया रँक आहे मुलीसाठी. 5,18,218 या ठिकाणी ही ऑल इंडिया रँक आहे मुलीची. 5,18,541 ही एक मुलगी आहे. 5,20,576 या ऑल इंडिया रँक वरती देखील एक मुलगी राहिलेली आहे. ओके. सो गाईज ही होते ओपनचे. ओपनचे किती विद्यार्थी आहेत 1 2 3 4 5 6 7 विद्यार्थी आहेत ओपन साठी. ओके. आता ह्याच्यापेक्षा खालचे देखील विद्यार्थी लागू शकतात, पण तुम्हाला नोट मध्ये मी क्लिअर करेल. अदर कॅटेगरीचे विद्यार्थी देखील सीट घेतात. ओके. या ठिकाणी 29 13 जागा आहेत आणि या ठिकाणी 10 जागा आहेत. हे मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये डिटेल्स वाईज सांगणार आहे. जस्ट तुम्हाला माहित असा म्हणून सांगतोय तुम्हाला. ओके. ओपनचा एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला नाही सांगू शकणार, कारण की या ठिकाणी कोणताही विद्यार्थी लागू शकतो कोणत्याही कॅटेगरीचा. गेल्या राऊंडला NTC चा विद्यार्थी लागला होता बरं लक्षात. ओके. यानंतर SC, आता हे कॅटेगरी वाईज जे आहेत SC ST चे हे मेन आहेत बरं का. हे 100% लागतील आणि एवढेच लागतील. ओके. सो गाईज SC साठी 5,17,949 वर फिमेल आहे. 5,18,891 वर फिमेल आहे. 5,20,257 फिमेल आहे. SC कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत बरं का. 5,20,702 फिमेल आहे. 5,20,809 फिमेल आहे. या ठिकाणी किती सीट झाल्या टोटली 5 झाल्या. ओके. जर 4 आणि 2 6 आणि 1 7 जर जागा आल्या तर या ठिकाणी हे 5 विद्यार्थी आणि या खालच्या 3 ते 5 विद्यार्थी लागू शकतात. या खालचे बरं का, या ऑल इंडिया रँकच्या खालचे ओनली SC कॅटेगरी मेल असेल फिमेल असेल, याच्या व्यतिरिक्त जास्त विद्यार्थी नाहीत लागणार. ओके. यानंतर ST कॅटेगरी 6,88,753 मेल आहे. 6,89,074 मेल आहे. 6,89,252 ही मेल आहे. 6,93,226 मेल आहे आणि 6,95,144 फिमेल आहे. गाईज या ठिकाणी फिमेल जी ही रँक आहे ना 6,95,144 ही मुलगी 100% लागू शकते बरं का. 100% लागू शकते, कारण की ST ला एक तरी सीट भेटेल मुलीला आणि या ठिकाणी मुलीची सीट कोणी घेऊ शकत नाही. तर या ठिकाणी या ऑल इंडिया रँकची विद्यार्थी 100% लागू शकते. ओके. या ठिकाणी 2 आणि 1 3 4 जागा आहेत. 1 2 3 4 5 आहेत. या ठिकाणी ही मुलगी तर 100% लागणार, यापैकी 3 विद्यार्थी लागून जातील. लक्षात समजलं. यानंतर VJ कॅटेगरी 5,15,686 मेल आहे. 5,16,965 हा फिमेल आहे आणि 5,17,667 ही फिमेल आहे. ओके. यामध्ये आहे ना ओपनची सीट घेतील विद्यार्थी बरं का. VJ
NT1, NT2, NT3 या कॅटेगरीच्या मुली किंवा मुलं हे ओपनची सीट घेतील. लक्षात, ओपनची सीट. ओके. यानंतर NT1 पहा, 5,21,531 मुलगा आहे, 5,21,625 मुलगी आहे, 5,16,542 मुलगा आहे. ओके. ही ऑल इंडिया रँक आहे. हे विद्यार्थी लागलेले नाहीयेत. ओके. आता यापैकी एक विद्यार्थी तर 100% लागणार आणि यापैकी जर खाली काही असेल तर ही मुलगी लागू शकते. 5,21,625 ची, ते देखील ओपन मधून. ओके. यानंतर पहा NT2, 5,15,630 मुलगा आहे, 5,16,175 फिमेल आहे, 5,16,542 फिमेल आहे. या ठिकाणी मुली जास्त आहेत आणि त्याच्यामुळेच तुम्हाला सांगितलं होतं मुलींचा कट ऑफ हा खाली राहणार आहे. ओके. सो गाईज, मुलाला या ठिकाणी जर सीट भेटली तर हा वरचा मुलगा लागून जाईल. किती? 5,15,630 चा. पण यापैकी एक मुलगी लागू शकते बरं का ओपनची सीट घेऊन. यापैकी एक मुलगी, या व्यतिरिक्त जास्त नाही लागणार. ओके. यानंतर NT3 पहा गाईज. NT3 ला आता मुलाला सीट नाहीये तर एकच सांगतो तुम्हाला, 5,25,177 वर जी मुलगी आहे ही 100% लागणार. 5,25,177 NT-D ची मुलगी जी आहे ही 100% लागणार. ओके. सो गाईज, NT-D साठी स्टुडंट जास्त नाहीयेत वेटिंग वरती दिसलेले मला लिस्ट मध्ये. सो 1 ते 2 ही मुलगी सोडलं तर 1 ते 2 विद्यार्थी अजून लागू शकतील. लक्षात, समजलं तुम्हाला. यानंतर पुढचा आहे OBC, 5,19,529 मुलगी आहे, 5,20,397 मुलगी आहे, 5,20,459 मुलगी आहे, 5,21,620 मुलगी आहे, 5,21,995 मुलगी आहे, 5,22,755 मुलगा आहे, 5,22,938 ही मुलगी आहे. ओके. या ठिकाणी आता बघा, या ठिकाणी OBC ला किती सीट्स आहेत? 6, 2, 7, 8 आणि 9 सीट्स आहेत. या ठिकाणी बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे यामध्ये आणखीन 1 ते 2 विद्यार्थी लागू शकतील OBCचे, या खालचे बरं का, या खालचे. ओके. यानंतर पुढचं पहा SCBC, 5,21,995 मुलगी आहे, 5,22,379 मुलगी आहे, 5,22,561 या ऑल इंडिया रँक वरती मुलगी आहे, 5,22,590 या ऑल इंडिया रँक वरती OBCची SCBC ची मुलगी आहे, 5,22,958 मुलगा आहे SCBC चा, 5,23,026 या ऑल इंडिया रँक वरती मुलगी आहे SCBC साठी आणि 5,23,029 या ऑल इंडिया रँक वरती मुलगी आहे. लक्षात, समजलं. आता या ठिकाणी 5, 6, 7, 8 सीट्स आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे 7 विद्यार्थी लागतील आणि या खालचे 1 ते 2 विद्यार्थी अजून लागतील. लक्षात, या खालचे. ओके. समजलं तुम्हाला. आता आपण काय डिस्कस केलेलं आहे, कोणत्या ऑल इंडिया रँकचे विद्यार्थी वेटिंग वरती आहेत, कॅटेगरी वाईज आपण ते पाहिलेलं आहे आणि त्यांचे चान्सेस किती आहेत, 100% आहेत का नाहीत लागण्याचे, आपण ते पाहिलेलं आहे. ओके. यानंतर नोट पहा गाईज, मेन आहे नोट. ओपन मधील सीट कोणतीही कॅटेगरी घेऊ शकते बरं का. ओपन मधली सीट कोणतीही कॅटेगरी घेऊ शकते. मोस्ट ऑफ विजय NT1, NT2, NT3 चे विद्यार्थी घेऊ शकतात, फिमेल जास्त प्रमाणात बरं का. गेल्या 2 ते 3 राऊंडचं सांगतो तुम्हाला. ओके. यानंतर 100% तर सीट मॅट्रिक्स आल्यावर समजेल, 100% तर सीट मॅट्रिक्स आल्यावर समजेल. पण काही या ठिकाणी सांगू तुम्हाला, 95% तर आपलं हे खरं होणार बरं का. 95% तर आपलं हे खरं होणारच आहे. ओके. यानंतर पुढचं पहा गाईज, नोट आहे, कॅटेगरी सीट्स वाईज तुमच्यावरी किती स्टुडंट आहेत पहा. तुमच्यावरी किती स्टुडंट आहेत पहा कॅटेगरी वाईज. कशामध्ये पाहिजे तुम्हाला, आपलं स्टे वॅकन्सी राऊंड 1 चा जो सीट मॅट्रिक्स आला होता ना आणि त्यानंतर आपली जी लिस्ट लागली होती ना, त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्यावरी अजूनही किती विद्यार्थी वेटिंग वरती आहेत. आता एवढे विद्यार्थी वेटिंग वरती जर असतील तर तुमचे बिलकुल चान्सेस नाहीयेत. आता ते सांगत आहे तुम्हाला. ओके. सो गाईज, SC साठी 7 ते 10 तुमच्या वरी जर विद्यार्थी वेटिंग वरती असतील तर तुमचा नंबर लागणार नाही. तुमचा नंबर 11 किंवा 15च्या आत असेल तर तुमचा नंबर लागणार नाही. 7 ते 10 तुमच्या वरी असतील तर तुमचा नंबर लागणार नाही. ओके. यानंतर ST कॅटेगरीसाठी 4 ते 6 विद्यार्थी तुमच्या वरी असतील तर तुमचा नंबर लागणार नाही. ओके. यानंतर OBC 9 ते 11, किती, 9 ते 11 विद्यार्थी तुमच्या वरी असतील तर तुमचा नंबर लागणार नाही. OBCच्या विद्यार्थ्यांना सांगतोय बरं का. आणि यानंतर SCBC 8 ते 10 विद्यार्थी जर तुमच्या वरी असतील तर SCBC चे विद्यार्थी लागणार नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला रिपीट करायचंय का नाही तुम्ही चेक करा. आता तुम्ही स्टे वॅकन्सी राऊंड
1 ची लिस्ट चेक करा BMS BHMS ची आणि यामध्ये विद्यार्थी काउंट करा. लक्षात समजा तुम्हाला, कारण की 110 ते 120च विद्यार्थी मेरिट बेसवरती लागतील. लक्षात समजा तुम्हाला. आता तुम्हाला समजेल की तुम्हाला रिपीट करायचंय का नाही. 265 270 चे विद्यार्थी बिलकुल वेटिंगवरती थांबू नका, कारण की ही ऑल इंडिया रँक जर तुमची असेल तर तुमचा नंबर लागेल, ह्याच्या खाली जर असेल तर तुमचा नंबर लागणार नाहीये. लक्षात वेट करत बसू नका, कारण की महिन्याच्या एंडिंग पर्यंत ही काउन्सिलिंग चालू शकते. ओके, सो गाईज यानंतर पहा, असं असेल तर तुमचा नंबर लागणार नाही. ओके, तर तुमच्या मनावरती तुम्हाला काय करायचं डिसिजन घ्या. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, नोट, ज्या स्टुडंटला आतापर्यंत BMS किंवा BHMS ला एकही सीट भेटली नाही, म्हणजेच कॅप राऊंड 1 ते 4 आणि स्टे वॅकन्सी राऊंड 1 ते 4 मध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला अशी सीट भेटली नाही, BMS BHMS IQ असेल, ऑल इंडिया कोटा असेल, स्टेटची असेल, अशा कोणत्याही विद्यार्थ्याला सीट भेटली नसेल, असाच विद्यार्थी या स्टे वॅकन्सी राऊंड 5 साठी इलिजिबल राहणार आहे. असाच विद्यार्थी. आणि विद्यार्थ्यांनी कॅन्सल केला असेल, सीट सोडली असेल, काउन्सिलिंगच्या बाहेर पडले असतील, आता असे विद्यार्थ्यांचे चान्सेस कधी राहतील, जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तरच. ओके, जर यामध्ये तुम्हाला काही विचारायचं असेल, लक्षात, यामध्ये तुम्हाला काही विचारायचं असेल, ऑल इंडिया रँक चेक करा बरं का. जर तुम्हाला यामध्ये काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. ओके, आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण की पुढचे 7 ते 10 दिवस खूप महत्त्वाचे आहेत BMS BHMS साठी. ओके, यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये तुमची ऑल इंडिया रँक टाका, मी तुम्हाला सांगू शकतो तुमचा नंबर लागेल का नाही. 100% तुम्हाला वेट करायचंय का रिपीटला जायचं. ओके, काय अडचण वगैरे असेल तर मला तुम्ही कॉल करू शकतात. ओके, अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.